खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्यावर मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स समधे खुशी घेऊन जारी. रायगड जिल्हा परिषदेत विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी झालेल्या विशेष सभेत भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात पदांचं वाटप झालं होतं. भाजपकडून एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांनी त्यांची निवड जाहीर केली. यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या पाटील यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्वास दाखवलाय. पद महत्वाचं नसून जनतेची कामं होणं महत्वाचं आहे असं सांगत त्यांनी शेवटच्या घटकांपर्यंत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाल्याने हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. तरीही त्यांनी सेवा खंडित न करता रॉकेल, डिझेल स्टोव्ह आणि पारंपरिक चुलींचा वापर करून पर्यटकांना जेवण पुरवलं. चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव पर्यटकांना विशेष आवडत आहे. काही ठिकाणी पदार्थांची संख्या कमी झाली असून किरकोळ दरवाढही करण्यात आली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आहे. काळा बाजाराच्या तक्रारी असूनही अतिथी देवो भव ही भावना जपत सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यावसायिकांनी व्यक्त केलाय. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी ऑल आउट आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एका पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली. NDPS, हत्यार कायदा, दारूबंदी आणि इतर कायद्यांअंतर्गत एकूण 10 गुन्हे नोंदवण्यात आले. हिस्ट्री शीटर आणि गुंडांची तपासणी, वॉरंट आणि समन्स बजावणी तसंच नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. 57 वाहनांपैकी 10 वाहनांवर कारवाई झाली. या मोहिमेत 8 अधिकारी आणि 42 कर्मचारी सहभागी झाले होते. खोपोलीजवळील गारमाळ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. बिबट्या रस्त्यांवर आणि लोकवस्तीच्या जवळ दिसत असल्याने वनविभागानं तात्काळ कारवाई करत जनजागृती मोहीम सुरू केली. अधिकारी भगवान दळवी यांनी घटनास्थळी पाहणी करून सूचना फलक लावले. नागरिकांनी रात्री बाहेर फिरणं टाळावं, अन्न उघड्यावर टाकू नये, लहान मुलांना एकटं सोडू नये अशा सूचना देण्यात आल्या. तसंच जंगलातील पाणी साठ्यांची साफसफाई करून प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्रामस्थांनी घाबरू नये पण सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत रायगड महिला काँग्रेसतर्फे उरणमध्ये आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झालं. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाचं वातावरण असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.